क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले तसेच भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुजरा करून मी LTA अँड स कमलडवले हायस्कूल अँड कॉलेजतर्फे सर्व पालक आणि विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत करते. एकदा सर्वांनी टाळ्या वाजवून आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. स्नेहसंमेलन म्हणजे कलाविष्कार, स्नेहसंमेलन म्हणजे सुप्त गुणांचे प्रदर्शन, स्नेहसंमेलन म्हणजे निर्मळ आनंद. चातकाला जशी तृषा शमविण्यासाठी ओढ असते वर्षा ऋतूची, चातकाला जशी तृषा शमविण्यासाठी ओढ असते वर्षा ऋतूची, शिंपल्यातल्या थेंबाला मोती होण्यासाठी ओढ असते स्वाती नक्षत्राची, चकोराला जशी जीवन जगण्यासाठी ओढ असते चंद्रकिरणांची, अगदी तशीच विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्यासाठी ओढ असते ती वार्षिक स्नेहसंमेलनाची. तर कार्यक्रम म्हटला की आमचे पाहुणे आणि अध्यक्षांशिवाय कार्यक्रम पूर्ण होत नाही. तेव्हा सर्वप्रथम या राजराजेश्वरच्या प्रतिमेस वंदन करते. त्यानंतर संस्थेचे जे प्रेरणास्थान आहे आईबाबा डवले आईबाबा यांच्या प्रतिमेला वंदन करते. त्यानंतर संताजी महाराज जगनाळे महाराज यांच्या प्रतिमेला वंदन करते आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते. आजच्या कार्यक्रमाचे त्यानंतर सर्वप्रथम मी बोलावते इथे मंचावर प्राध्यापक प्रकाश डवले सर, आपल्या संस्थेचे आधारस्तंभ आणि संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक प्रकाश डवले सर यांना मी विनंती करते की यांनी मंचावर स्थानापन्न व्हावे. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक नरेंद्र लखाडे सर, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ यांना मी संस्थेवर आमंत्रित करते. प्राध्यापक नरेंद्र लखाडे सर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून. त्यानंतर सन्माननीय श्री प्रशांतजी शेवतकर सर, सदस्य महाराष्ट्र राज्य मंडळ पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक संशोधन मंडळ पुणे, सरांनासुद्धा मी इथे मंचावर आमंत्रित करते. त्यानंतर समाजसेविका सौ ज्योती प्रकाश शेवतकर मॅडम यांनासुद्धा मंचावर आमंत्रित करते. संस्थेच्या सचिव सौ मृणालिनी डवले सर, सौ ज्योती प्रशांत शेवतकर मॅडम यांना आमंत्रित करते. संस्थेच्या सचिव सौ मृणालिनी डवले मॅडम यांना आमंत्रित करते. सर्व पाहुणे मंडळींचे शब्दसुमनांनी खूप खूप स्वागत करते. त्यानंतर आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सविता धनोकर मॅडम यांना मंचावर आमंत्रित करते. सौ सविता धनोकर मॅडम. सर्व अतिथींचे खूप खूप स्वागत. तर कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि पूजनाने व्हावी अशी मी पाहुण्यांना विनंती करते.
सन्माननीय श्री नरेंद्रजी लखाडे सर यांचं स्वागत लोखंडे सर करतील अशी मी यांना विनंती करते. लखाडे सरांचं स्वागत करतील. त्यानंतर सन्माननीय श्री प्रशांतजी शेवतकर सर यांचं स्वागत श्री वरगड सर करतील अशी मी यांना विनंती करते. सन्माननीय श्री प्राध्यापक डवले सर यांचं स्वागत श्री वैभव फाटे सर करतील अशी मी यांना विनंती करते. सौ ज्योती प्रशांत शेवतकर मॅडम यांचं स्वागत सौ छाया पाटील मॅडम करतील अशी मी यांना विनंती करते. संस्थेच्या सचिव सौ मृणाली डवले मॅडम यांचं स्वागत सौ मीरा गोतरकर मॅडम करतील. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सविता धनोकर मॅडम यांचं स्वागत सौ सोनोने मॅडम करतील. सन्माननीय श्री नरेंद्रजी लखाडे सर यांचं शॉल आणि पुष्प देऊन श्री प्रकाश डवले सर स्वागत करतील अशी मी यांना विनंती करते. सर स्वागत करतील श्री नरेंद्रजी लखाडे सर यांचं. सन्माननीय श्री प्रशांतजी शेवतकर सर यांचं स्वागत सन्माननीय श्री प्रकाश डवले सर करतील. कार्यक्रमाला सध्या सुरुवात झालेली आहे. आपला उत्साह सुद्धा चांगला असला पाहिजे. सगळ्यांनी जोरदार टाळ्यांनी एकदा सगळ्यांचं स्वागत करूया. सर्वप्रथम विद्येची देवता सरस्वती व आमचं आराध्य दैवत आई बाबा आणि या अकोला शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर तसेच मंचकावर उपस्थित आमचे सरांचे परममित्र माननीय श्री शेवतकर सर तसेच श्री लखाडे सर, सरांना कोणतेही काम पडो कोणत्याही अडीअडचणीत धावून येणारे सरांचे दोन्हीही परममित्र तसेच आमच्या शेवतकरताई व आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका धनुकार मॅडम, त्या संपूर्ण आमची शाळेची जबाबदारी सांभाळतात. असे सर्व मंचकावर उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचे मी स्वागत करते. तसेच सर्व माझे लाडके विद्यार्थी व माझे सर्व पालकवर्ग यांना ॲन्युअल डेच्या सगळ्यांना शुभेच्छा. दरवर्षीप्रमाणेच आपण हे फंक्शन ॲन्युअल डे घेत असतो.
तसेच बऱ्याच ॲक्टिव्हिटी आपल्या शाळेमध्ये होत असतात. तुम्हाला स्टेजवरील डेअरिंग येण्यासाठीच आम्ही हे प्रोग्राम घेत असतो. बरेच मुलं असे इंजिनियर, डॉक्टर बरेच फील्डमध्ये असतात, परंतु स्टेजवर त्यांना धड कोणतेही प्रोग्राम करता येत नाही व बोलतासुद्धा येत नाही. त्यांच्यामधील उत्साह वाढण्यासाठीच आम्ही हा प्रोग्राम दरवर्षी घेत असतो. आणि या प्रोग्रामबरोबर आम्ही अभ्यासाकडे सुद्धा मुलांच्या लक्ष देत असतो. त्यांच्या संपूर्ण टेस्ट आणि पूर्ण परीक्षा यांच्याकडेही आमचं सर्वच लक्ष असते आणि तुम्हालाही त्या मुलांकडे लक्ष द्यायचं आहे. आपले सगळे विद्यार्थी अब्सेंट ठेवायचे नाही आहेत. तुमचेही बरेच विद्यार्थी असे अब्सेंट असतात, त्यामुळे त्यांचा सिलेबस राहतो. म्हणून तुम्हाला त्यांच्याकडे पण लक्ष द्यायचं आहे आणि प्रत्येक आईवडिलांना त्यांच्या हेल्थकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. आजकाल हे मुलं खूप फास्ट फूड खातात, मैद्याचे पदार्थ, तेलकट पदार्थ खूप खातात, तर यामुळे त्यांच्या हेल्थवर सुद्धा खूप परिणाम होतो. त्यामुळे तुम्हाला आईंना सुद्धा टिफिनमध्ये त्यांना हेल्दी फूडच असं द्यावं लागेल, प्रोटीनयुक्त हेल्दी फूडच. त्याकडे अभ्यासाबरोबर तुम्हाला त्यांच्या हेल्थकडे सुद्धा लक्ष द्यावे लागेल. त्यांची जर हेल्थ चांगली असेल तर ते अभ्यासाकडे चांगलं लक्ष देतील आणि त्यांचा सर्वांगीण विकास होईल. आणि म्हणूनच माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही त्यांना रेग्युलर शाळेमध्ये पाठवत जा आणि नेहमी त्यांच्या अभ्यासाकडे सुद्धा तुम्ही लक्ष देत जा आणि बाकी गोष्टीकडे सुद्धा तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. त्यांचे मोबाईल्स, आपले मुलं कुठे जातात, काय जातात, त्यांच्या पूर्ण हालचालीकडे सुद्धा तुम्हाला सगळ्यांकडे लक्ष द्यायचं आहे. आमचं तर मुलांकडे लक्ष असतेच, परंतु तुम्हाला सुद्धा त्या मुलांकडे लक्ष द्यायचं आहे. म्हणूनच हे मुलं त्यांच्याकडे जर तुम्ही असं पूर्णपणे लक्ष दिलं तर हे मुलं सर्वांगीण त्यांचा विकास होईल आणि पुढेही त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्यावर संस्कार चांगल्या प्रकारे पडतील. आम्हीही त्यांना नेहमी चांगले संस्कार देत असतो आणि सुरक्षा पण देत असतो. आमच्या शाळेमध्ये येणारा जो प्रत्येक विद्यार्थी आहे तो सुरक्षित आहे. प्रत्येक मॅडम, आमच्या सर्व स्टाफ त्यांना आईवडिलांप्रमाणेच त्यांच्यावर संस्कार करतात व त्यांना चांगल्या रीतीने पाहतात. तुम्हाला जर काही असं कंप्लेंटयुक्त काही वाटलं, काही जर तुम्हाला मुलींनी काही सांगितलं कोणाबद्दल, तर तुम्ही सुद्धा शाळेमध्ये येऊन सांगू शकता. अशा प्रकारे आमच्या शाळेच्या खूप अशा ॲक्टिव्हिटी चालत असतात. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी फक्त रोजचा दैनंदिन अभ्यास हाच महत्त्वाचा नसून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी अगदी शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच शाळेचे इतर कार्यक्रमसुद्धा होत असतात की ज्यामुळे विद्यार्थी समोर येतील, 2 शब्द बोलतील, त्यांच्यातील जे कलागुण आहेत ते समोर येतील. ते विद्यार्थ्यांमध्ये जे गुण आहेत त्यांचे अधिक जास्तीत जास्त वाढीस लागतील. बहुतेकदा असं होते की वर्गामध्ये अबोल असणारा विद्यार्थी, त्याला जर आपण थोडे प्रोत्साहन दिले, त्याला बोलते केले तर तो बोलू शकतो आणि असं खूप वर्गामधून घडलेलं आहे. आतापर्यंत आमच्या क्लासमध्ये जे अबोल मुलं होते की जे काहीच बोलत नाही, ते मुलं आता समोर येऊ लागलेले आहेत, बोलू लागलेले आहे. एवढंच काय तर 2-2 ओळी बोलणारे विद्यार्थी हे सुद्धा आता इंग्रजी भाषेत छान खडानखडा भाषण मुखपाठ अगदी देऊ लागलेले आहे. तर अशा पद्धतीने मुलांच्या सर्वांगीण वाढीस नेहमीच आपल्या शाळेत हे कार्यक्रम होत असतात. मॅडमनी आपल्याला यातून सांगितलेलं आहे की त्यांचा विकास होण्यासाठी कसं तुम्ही दैनंदिन उपस्थिती ठेवली पाहिजे, त्यांचे आरोग्य कसे राखले पाहिजे, यातून आपल्याला समजलेले आहे. प्रेक्षकांमध्ये एक विनंती आहे, लहानांना सूचना करते आणि मोठ्यांना विनंती करते, तुम्हाला जिथे जागा भेटेल आहे चेअर, तिथे बसून जा, उभे राहू नका. आणि जे फिरणारे विद्यार्थी आहेत त्यांनी आधी एका जागेवर बसून जा. कार्यक्रम थोड्याच वेळात सुरू होते आहे. तुमच्या सहकार्याने तो लवकर सुरू होईल आणि अधिकाधिक चांगला होईल. सर्वांनी शांतता राखा. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय श्री प्राध्यापक प्रकाश डवले सर यांना मी विनंती करते की यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा द्याव्या. हा, सर्व पालकांनी शांत राहायचं आहे. मुलांनी चुपचाप बसा. आजूबाजूला जी बडबड सुरू आहे ती बंद करा. प्रत्येकाने आपली वैयक्तिक बोलणं बंद करा. या हॉलमध्ये आवाज फिरतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई तुळजाभवानी, महाराष्ट्राचे शिल्पकार ज्यांनी महाराष्ट्र घडविला असे छत्रपती शिवराय,
घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी घराघरात शिक्षण पोहोचवलं असे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या चरणी सर्वप्रथम वंदन करतो. आणि आजच्या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित झालेले आमचे मित्र मार्गदर्शक प्राध्यापक नरेंद्र लखाडे, सदस्य महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे. त्यानंतर पुन्हा दुसरे गेस्टसुद्धा पुण्याला सदस्य आहेत, माननीय प्रशांत शेवतकर, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक महामंडळाचे ते सदस्य आहेत. आणि हा जो काही नवीन सिलेबस होऊ घातलेला आहे, NAP आता येत आहे नवीन सिलेबस, त्याबद्दल सरांचं काम चालू आहे. डवले पब्लिक स्कूलची सुरुवात प्रामुख्याने जी झाली होती ती खूप आधी झालं होतं. डवले कोचिंग क्लास या नावाने आपण सुरुवात केली होती 2000 म्हणजे 1994 डवले कोचिंग क्लासचा पहिला जो मेरिट आला होता अपर्णा पाटील, ती मेरिट आली होती 1994 आणि माझ्याकडे 12 मुली होत्या, त्यातून 4 मेरिट आल्या होत्या अमरावती बोर्डामध्ये. आणि अर्थशास्त्राचा पहिला टॉपर आपण बोर्डाला दिला. त्यानंतर प्रगती होत होत गेली आणि मला नोकरी नव्हती आणि म्हणून आपण शाळा कॉलेज काढले. 2008 साली कॉलेज आलं, शाळा आल्या. आणि त्यानंतर जेव्हा ही सेमी इंग्रजीची शाळा तुमची सुरू झाली 1 ते 12, त्या शाळेमध्ये प्रामुख्याने मराठी भाषेतून शिक्षण आम्ही दिलेलं आहे. पण मराठीसोबतच मुलांचं इंग्रजीसुद्धा व्हावं म्हणून आपण सेमी इंग्रजीमध्ये शिक्षण दिलं. आणि आज तुम्हाला सांगतो की या शाळेचा रिझल्टसुद्धा दरवर्षी 100% आहे. दिवसेंदिवस प्रगती होत आहे. आणि डवले पब्लिक स्कूल, डवले कॉलेजची जी प्रगती आहे ती प्रस्थापितांच्या विरुद्ध झालेली आहे. आणि प्रस्थापित शाळांच्या विरुद्ध जो जातो, प्रस्थापित राजकारण असो की शाळा असो, लोकांच्या डोळ्यामध्ये सलते. आणि आजकाल काय झालं, लोकांना स्वतःच्या दुःखाकडे लक्ष द्यायला वेळ नाही आहे, पण दुसऱ्याच्या आनंदाकडे लोक फार मोठ्या, त्याचं दुःख लोकांना खूप आहे. आणि आम्ही अजून दुःख देऊ लोकांना आणि अजून प्रगती करू. आणि आणखी डवले कॉलेज, डवले पब्लिक स्कूलचे रिझल्ट मोठे मोठे लावू. डवले कॉलेजनी महाराष्ट्राचा टॉपर दिलेला आहे. डवले कॉलेजनी JEEचा टॉपर दिला, नीटचा टॉपर दिला. आणि इथे जे पालक वर्ग बसलेले आहे अगदी सामान्य कुटुंबातले मुलं बसलेले आहे. मी आमच्या प्रमुख अतिथींना सांगू इच्छितो की वर्ग 1 ते 7ची जी शाळा आहे त्यांना मोफत शिक्षण आहे. आणि 8, 9, 10ला एक नाममात्र शुल्क फी घेतो, कारण तिथे अनुदान नाही आहे. आणि या मुलांना सुद्धा एक चांगल्या पद्धतीचं स्टेज मिळावं. ज्या पद्धतीने कॉन्व्हेंटचे मुलं आहे तेवढ्या सोयी तर नाही करू शकत आपण, कॉन्व्हेंटला फी असते, काही असते, पण तरी त्या दर्जामध्ये आणण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि सेमी इंग्रजीच्या मुलांना सुद्धा एक चांगलं दालन या ठिकाणी उपलब्ध करून दिलं आहे. मी सर्व आईवडिलांना सांगू इच्छितो की तुम्ही किती घर बांधलं, किती प्लॉट घेतला, हे काहीच महत्त्वाचं नाही. तुमचे मुलं मुली काय शिक्षण घेतले याला महत्त्व आहे. आज दिवसभर मला कोणी भेटलं तर मी 10 लोकांना सांगतो माझा मुलगा MBBS झाला, माझा लहान मुलगासुद्धा MBBS झाला. आणि हेच माझी संपत्ती आहे. तुमची संपत्तीसुद्धा असायला पाहिजे. बरेच पालक इथे बसलेले आहे, सांगा तुमच्या मुलांना इंजिनियर, डॉक्टर, IAS ऑफिसर बनवायचं आहे का? हो की नाही सांगा, सांगा. आता बऱ्याच जणांनी हो म्हटलेलं आहे, कारण त्यांना वाटते की माझं शिक्षण झालं नाही तर माझ्या मुलांचं तरी शिक्षण झालं पाहिजे. मला जे जीवनात कष्ट पुरले माझ्या मुलाला नाही पुरले पाहिजे. एक बाप, एक माय अशी असते की तिच्याजवळ 100 रुपये जर असले तर लेकरासाठी ते 100 रुपये नाही 110 रुपये खर्च करते, 10 रुपये उधारी आणते कुठून, पण मुलाला मात्र शिक्षण देते. आज आम्ही बघतो सामान्य प्रकारच्या महिला विविध प्रकारचे कामं करून, घरगुती कामं करून, विविध प्रकारे नोकरी करून, यांना काही खूप आपल्या शाळेमध्ये 20% लोकांना सरकारी नोकरी असेल, 80% पालक हे खाजगी नोकरीचे आहे. खाजगी नोकरीमध्ये मुलांना शिकवणं फार कठीण जाते, कारण इलेक्ट्रिक बिल, घराचा खर्च, आजकाल मोबाईल खूप झाले, 4-5 मोबाईलचे रिचार्ज, तुमच्या TV चं रिचार्ज, एवढे सगळे रिचार्ज करू करू तुमचं डोकं रिचार्ज नाही होत, कारण पैसेच नाही राहत शिल्लक. 1 तारीख आली की मागणी किती असते? 20,000ची, 25,000ची. पगार किती असते? 10,000. त्यात आमची मागणी असते शाळेची, काय शाळेची फी भरा, काही भरा थोडीफार. मग कसं आहे की पालकांचं बजेट हे सगळं विसरून जातं. आणि या सगळ्या याच्यातून आम्ही पर्याय काढला. कुठेतरी आपण 2 पैसे कमवतो तर मराठी शाळा चालवायची, त्या पद्धतीने शाळा डेव्हलप केली आहे. इथे सविता धनोकार मॅडम, प्रज्ञा मॅडम, पाटील मॅडम, सगळे आमचे जे शिक्षक आहे, फाटे सर, पवन मेसरे, वरगड सर, या सर्वांनी, कपिल आंबेकर, या सर्वांनी प्रचंड मेहनत घेतात हे लोक. आणि मेहनतीने शाळा उभी केलेली आहे. या शाळेचे आणखी रिझल्ट देऊ आपण. आणि पालकांना विनंती करतो की मुलींना शिक्षण माफ झालं 12वी नंतर. तुम्हाला फक्त 12वी पर्यंत खर्च आहे,
OBC SC ST कॅटेगरीमध्ये शिक्षण माफ आहे, त्याचा फायदा घ्या, शिष्यवृत्ती भरा आणि मुलींना मोफत शिकवा. मुलांना सुद्धा SC कॅटेगरी मुलं, NTचे मुलं, त्यांना सुद्धा शिक्षण मोफत आहे 12वी नंतर. त्याचे सगळे आम्ही फायदे तुम्हाला सांगू. आम्ही बसलेलो आहे. असं नाही की आमचे मुलं डॉक्टर इंजिनियर झाले, आज तुमचे मुलं सुद्धा डॉक्टर इंजिनियर झाले पाहिजे. जुन्या काळामध्ये लोकांनी, प्रस्थापित लोकांनी ज्ञान दिलं नाही, आम्ही ज्ञान द्यायसाठी बसलेलो आहे. कितीतरी डॉक्टर इंजिनियर डवले कॉलेजमधनं झालेले आहे. का बरं? तर जुन्या काळामध्ये काही विशिष्ट समाजाकडे मक्तेदारी होती ज्ञानाची, आणि ते लोक दुसऱ्या समाजाला ज्ञान देत नव्हते, शिकू देत नव्हते. आम्ही हे सगळं मोडून काढलेलं आहे आणि बहुजन समाजामध्ये प्रत्येक घटकामध्ये शिक्षण गेलं पाहिजे, हा आमचा उद्देश आहे. मी बसलेलो आहे या ठिकाणी. तुमच्या मुलांना 10वी नंतर माझ्याकडे या, कोणता कोर्स घ्यायचा, काय घ्यायचा मी सांगेल. 12वी नंतर इंजिनिअरिंग मेडिकलची ॲडमिशन कशी घ्यायची तेही सांगेल. आपल्या गरीबाचे मुलं, सामान्याचे मुलं शिकले पाहिजे. पंजाबराव देशमुखांनी एवढ्या मोठ्या संस्था काढल्या, महात्मा फुलेंनी कार्य केलं, सर्वांनी कार्य केलं. मी तर एक छोटा खारीचा वाटा आहे त्यातला. मी 10% पण नाही काम केलं त्यांच्या लेवलचं, 5% नाही केलं, पण एक त्यांच्या वळणावर जाऊन त्यांचा आदर्श घेऊन मी काम करेल अशी तुम्हाला ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि आपल्या पाल्यांच्या भविष्यासाठी आपण कसं सतर्क असलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्यासाठी आईवडील हा किती महत्त्वाचा घटक आहे. आईवडीलच आपल्या मुलांचे भविष्य चांगल्या प्रकारे घडवू शकतात. म्हणजे आधी त्यांनी लक्ष दिलं पाहिजे, कारण की असं म्हटलं आहे की मुलाचा पहिला गुरु ही त्याची आई असते. शिक्षक तर महत्त्वाचे आहेतच, शाळेत मार्गदर्शन करतात, परंतु शाळेतून जे काही तुम्हाला वारंवार सांगितले जाते विद्यार्थ्यांसाठी, तर पालकांनी त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. धन्यवाद सर. त्यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्री नरेंद्रजी लखाडे सर यांना मी विनंती लखाडे सर यांना मी विनंती करते की यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. विद्येचं आराध्य दैवत देवी सरस्वती, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांना मी विनम्र अभिवादन करतो. ज्यांच्या स्मृती या कार्यक्रमाच्या सोबत आहेत सातत्यानं, असे आमचे स्वर्गीय काकाश्री त्र्यंबकरावजी डवले, आमच्या काकू आदरणीय स्वर्गीय कमलताई डवले यांना मी विनम्र अभिवादन करतो. त्यांची आठवण याच्यासाठी आहे की त्या दोघंही जण या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहायचे. आजच्या या कार्यक्रमाला मला अध्यक्ष म्हणून बोलवलं, त्यानिमित्तानं मी संस्थेचं आणि आमचे आदरणीय मित्र प्रकाश भाऊ डवले सर यांचं शतशः आभारी आहे. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित स्वतः ज्यांनी कौटुंबिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीचे स्वतः आणि इतरांसाठी दरवाजे खुले केले, असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि एक गोरगरिबांच्या जीवनामध्ये सातत्यानं प्रकाश निर्माण करण्याचं कार्य जे करतात ते आमचे मित्र प्रकाशजी डवले सर. त्यांच्या खांद्याला खांदा लावून सातत्यानं उभ्या राहणाऱ्या आमच्या वहिनी डवले वहिनी, आमचे मित्र अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व प्रशांतजी शेवतकर सर, शेवतकर वहिनी, आदरणीय धनोकार ताई आणि विद्यार्थी आणि विशेषतः ज्यांचं कौतुक पाहण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तो सर्व पालक वर्ग. खऱ्या अर्थानं आपण झोपीमध्ये स्वप्न पाहतो, परंतु आपली मुलं हे आपलं जिवंत स्वप्न आहे आणि त्यांचं कौतुक, त्यांचे कलागुण पाहण्यासाठी आज आपण इथं आलात. आम्ही सुद्धा विद्यार्थी जीवनामध्ये अशाच प्रकारची
आशा बाळगून असो की कोणीतरी वक्ता आमच्या मनामध्ये यायचा, बोलायचा, असं वाटे की लवकर याचं भाषण संपलं पाहिजे. कारण तुम्हाला तुमचे डान्स वगैरे कार्यक्रम पाहायचे आहेत. परंतु आता सध्या जगामध्ये जीवघेणी स्पर्धा चालू आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला योग्य मार्गदर्शक मिळाला पाहिजे, योग्य संस्था मिळाली पाहिजे. 1ली ते 10व्या वर्गापर्यंत आपले मुलं ज्या ठिकाणी घडतात तिथले अनुभव घेऊन तो पुढे काय करणार आहे. आता मी माझं स्वतःचं उदाहरण देतो. माझ्या घरी बी कॉलेज आहे, तरीसुद्धा माझा मुलगा 10वी-12वीपर्यंत त्यानं स्वतःचा मोबाईल विकत घेतला नाही, सायकलनं ट्युशनला गेला नाही, विशेष म्हणजे ट्युशना लावल्या नाहीत. आणि त्याचे मार्गदर्शक हे डवले सर आहेत, प्रकाश भाऊ. मी स्वतः प्राध्यापक आहो, परंतु यांना तो फोन करायचा. म्हणजे इतका पगळा विद्यार्थ्यांवर असतो. आणि स्वतःच्या कॉलेजमध्ये त्यानं ॲडमिशन घेतली नाही, तर म्हणे डवले काकाच्या कॉलेजमध्ये मला शिकायचं. आणि तो यावर्षी MBBSला GMCला लागला अकोल्याला. कुठल्याही प्रकारचा मोबाईल त्याच्याजवळ नव्हता. त्याला जेव्हा काम पडायचं तेव्हा तो मला मोबाईल मागायचा, आईला मोबाईल मागायचा. हे संस्कार तुम्ही तुमच्या मुलांवर टाका. आम्ही पहिले केलं म्हणून तुम्हाला सांगण्याचा हक्क आम्हाला आहे. आणि जोपर्यंत मुलगा आणि मुलगी मोबाईलपासून दूर राहणार नाही, मोबाईलचा योग्य तो फायदा घ्या, तोपर्यंत त्याचं भवितव्य अंधकारमय आहे. आणि म्हणून 10व्या वर्गानंतर त्याला अनेक स्पर्धा आहेत. इथं मोठा बाजार आहे, अकोल्यामध्ये तर खूप मोठा बाजार आहे. कोट्यावधीची उलाढाल आहे क्लासेसच्या माध्यमातून. आणि प्रचंड प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये फसवणूक तुमची होऊ नये याची काळजी घेऊन मुलांना त्या क्लासेसमध्ये टाका. त्याची इच्छा काय आहे त्याच्या इच्छेच्या विरोधात जाऊ नका, असं माझं पालकांना नम्र निवेदन आहे. आणि विद्यार्थ्यांसाठी बी एक सूचना आहे की तुम्ही तुमच्या आईवडिलापेक्षा कधीच मोठे होऊ शकत नाही. या जगामध्ये अनेक लोक मोठे झालेत. सचिन तेंडुलकर आहेत, क्रीडा क्षेत्र, फिल्म इंडस्ट्री, अशामध्ये जे लोक मोठे झालेत ते त्यांच्या आईवडिलांना कधी त्यांनी क्रॉस केलं नाही किंवा पुढे गेले नाहीत. माझीसुद्धा विद्यार्थ्यांना एक सूचना आहे की तुम्ही ज्या दिवशी म्हणाल की मी माझ्या आईवडिलापेक्षा मोठा झालो, त्यावेळेस तुमचं भवितव्य हे अंधकारमय. सक्सेसफुल माणूस तर व्हा, पण सक्सेसफुल माणूस होत असताना तुमच्या जीवनामधला व्हॅल्यू काय आहे, नैतिकता काय आहे. कारण आता आपण समाजामध्ये पाहतो, मुलगा काय तर डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, कलेक्टर आहे, सर्व पदं आहेत, परंतु तो आईवडिलाला विचारायला तयार नाही, अशी परिस्थिती समाजामध्ये आहे. माझी विद्यार्थ्यांना सूचना आहे की तुम्हीसुद्धा तुमच्या आईवडिलावर, तुमच्या आईवडील जितके आज तुमच्यासाठी प्रेम करतात तितकंच तुम्हीसुद्धा त्यांच्यावर प्रेम करायला पाहिजे. आणि आईवडिलांनी सुद्धा आपला मुलगा काय करते, आपली मुलगी काय करते. मी सुद्धा आता कॉलेजमध्ये शिकवतो, तर आता सध्याची परिस्थिती अत्यंत भयावह आहे. आम्हाला सांगण्यासाठी ही गोष्ट म्हणजे पसंत पडत नाही तरी सांगावं लागते की आईवडिलाला असं वाटते की आपला मुलगा मुलगी खूप छान कॉलेजमध्ये शिकून राहिलेत, परंतु ते पाहिल्यानंतर आम्हाला खूप दुःख होते. आणि याच्यापासून आपल्याला कुठंतरी सावरायचं आहे. ही भूमिका घेऊन तुम्ही खरे पालकत्व स्वीकारा. आणि डवले सर त्यांचं ज्युनियर कॉलेज आहे, कधी त्यांना मार्गदर्शन घ्या. पुढेसुद्धा एक चांगली दिशा देणारं व्यक्तिमत्व तुमच्याजवळ आहे. आणि पुनश्च सरांचं अभिनंदन करतो, तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो. आणि तुम्ही या कौतुकासाठी इथं आलात त्याबद्दल तुमचं पुनश्च स्वागत करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. सरांनी खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे. आणि जीवनामध्ये लक्षात ठेवा, मार्गदर्शकाशिवाय पुढे जाऊ शकत. सन्मान्य श्री प्रशांतजी शेवतकर सर यांना मी विनंती करते की आमच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा द्याव्या. आदरणीय मंच, तुमचा सर्वांचा काही जास्त वेळ मी घेणार नाही. मागच्या बाजूला जे बसलेले त्यांना माझा आवाज ऐकू येतो का? मागच्या बाजूच्यांना आवाज ऐकू येतो का? त्या कोपऱ्यात बसलेले, मी असा हात केला की तुम्ही शांत बसायचं आणि हात खाली ठेवला की जय हो म्हणायचं जोरात एकदा. शांत झाले सर्व?
म्हणजे टाचणी पडली तरी आवाज आला पाहिजे. तुम्ही जय हो म्हणायचं होतं. आता माझा हात असा आहे, हात खाली केल्याबरोबर जोरात म्हणायचा आहे. आता हा असा 4-5 आवाज आले. आवाज कसा एक आला पाहिजे. आला पाहिजे की नाही? हां. आता हा जय हो कुणाचा आहे माहिती आहे का? तुमचं सर्वांचं. कारण जे करायचं आहे ते तुम्हाला करायचं आहे. आणि पाहणारी मंडळी कोण आहे? आम्ही लोक, आपले आईवडील आणि बाकीचे सर्व. महत्त्वाचं एकच आहे की आपण आपला जो आनंद आहे तो आपला आनंद जेव्हा वाढवतो तेव्हा इतरांच्या सुद्धा आनंदाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि तुम्ही सर्वांनी असाच टाळ्यांच्या प्रतिसादात आता जे कार्यक्रम होतील ते उत्साहानं स्वीकारायचे आहे. प्रत्येकाला प्रोत्साहित करायचं आहे. आपल्या मुलाचं झालं पटकन उठून घरी जायचं नाही आहे. सर्वांचं पहा, आपल्या लेकरापेक्षा चांगलं काही करणारी मंडळी जर कोणी असतील तर त्यांच्यापासून आपण घेण्याचा सुद्धा प्रयत्न करू. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी तुमच्याकडून तुमचा छानपैकी जय जयकार करून घेतलेला आहे. तर शेवटी एकदा शाळेच्या मुख्याध्यापिका धनोकर मॅडम यांना विनंती करते की यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा द्याव्या. त्यानंतर वेदिका ढगे आणि श्रावणी तायडे या स्टेजवर येतील. यांच्याकडे पुढील संचलनाचा कार्यभार सोपवण्यात येईल. संस्थेचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक श्री प्रकाश डवले सर, तसेच संस्थेच्या सचिव आदरणीय सौ मृणाली डवले मॅडम, तसेच आदरणीय श्री नरेंद्र लकाडे सर, आदरणीय शेवतकर सर, आदरणीय शेवतकर मॅडम, तसेच उपस्थित पालकवर्ग आणि शिक्षकवृंद. आज आपण जे इथे जमलेले आहे ते विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनासाठी. स्नेहसंमेलन म्हणलं की विद्यार्थ्यांचे जे सुप्त गुण असतात त्या सुप्त गुणांना चालना देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. आजचा हा दिवस आहे, हा शालेय जीवनातील अविस्मरणीय असा आठवणींचा खजिना आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कार्यक्रम इथे आयोजित केला जातो. वर्षभर ते विद्यार्थी अभ्यास, इतर काही ॲक्टिव्हिटी असतात, इतर जे काही प्रोग्राम असतात. आता आमच्या शाळेत प्रत्येक वेळेस ॲक्टिव्हिटी चालूच राहतात. प्रत्येक जे वीर पुरुष होऊन गेलेले त्यांच्या जयंती पुण्यतिथी हे सुद्धा आम्ही शाळेत सादर करत असतो की जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांच्याबद्दल माहिती मिळावी आणि भविष्यात त्यांना कुठेतरी उपयोग व्हावा. यासाठी आम्ही बऱ्याच ॲक्टिव्हिटी सादर करत असतो. यामागे एकच उद्देश असतो की विद्यार्थ्यांचा फक्त बौद्धिक विकासच नव्हते, बौद्धिक, सामाजिक तसेच सांस्कृतिक विकास. आणि ह्या सगळ्या तिन्ही घटकांमुळे विद्यार्थी हा आपल्या जीवनामध्ये पुढच्या आव्हानं पेलायला तयार होत असतो. अनेक प्रकारचे विद्यार्थी असतात. काही अभ्यासामध्ये पारंगत आहेत, काही इतर ॲक्टिव्हिटीमध्ये पारंगत आहेत, काही आणखीन अनेक कला असतात. त्यामुळे माझं इथं पालकांना असं म्हणते की फक्त अभ्यासामध्ये विद्यार्थ्यांना तोलू नका, तर त्याच्या इतर ज्या गुण असतात त्या गुणांना सुद्धा आपण चालना देऊन प्रत्येकच विद्यार्थी हा इंजिनियर किंवा डॉक्टर होऊ शकत नाही, तर अशा अनेक आहेत. करिअरच्या अनेक संध्या मुलांना उपलब्ध आहेत. जिथं त्यांना त्यांची आवड असेल तिथे त्यांना त्यामध्ये वाव द्या, हीच माझी पालकांना विनंती आहे. आणि जसं आता इथं आमच्या शाळेच्या ज्या सचिव आहेत सौ डोले मॅडम यांनी एक मुद्दा इथं उपस्थित केला होता विद्यार्थ्यांच्या गैरहजेरीचा. तर या बाबतीत मी खरंच खूप नाराज आहे पालकांच्या बाबतीत. मी तर अक्षरशः म्हणजे मी इथे रिक्वेस्ट करते पालकांना की विद्यार्थ्यांना तुम्ही गैरहजर ठेवू नका. कारण त्यांचा जो शाळेतला जो एक दिवस वाया जातो तो त्यांच्या जीवनात परत येत नाही. अगदी माझी कळकळीची विनंती आहे. आम्ही खूप प्रयत्न करतो, अगदी म्हणजे मुलांना घरी फोन करणे किंवा व्हॉट्सअप ग्रुपला नावं टाकणे, म्हणजे हे फक्त काय की फक्त आम्ही सूचना टाकतो, पण त्या मानाने पालकांचा आम्हाला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे मी इथं आवर्जून एक गोष्ट सांगू इच्छिते की विद्यार्थ्यांना कृपया घरी ठेवू नका. त्यांचा गेलेला वेळ तुम्हाला शाळेची फी भरावीच लागणार आहे.
जी आहे ती अगदी जी काही ठराविक फी सरांनी दिलेली ती फी तर तुम्हाला जात नाही, पण विद्यार्थी घरी राहणं, बरं विद्यार्थी घरी राहिला तर तो पुढे तो अभ्यास कव्हर करतो का नाही हे पॅरेंट्स पाहत नाही. अशामुळे विद्यार्थी मागे पडू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना आवर्जून शाळेमध्ये पाठवा. आणि तसेच आता पुढचा जो कार्यक्रम आहे तुम्हाला विद्यार्थ्यांचे जे आपल्याला गुण सादर करतील ते इथे तुम्हाला पाहायचेच आहेत. मी सर्व विद्यार्थ्यांना त्यासाठी मी तुम्हाला बेस्ट ऑफ लक देते. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि आपल्या पाल्यांच्या भविष्यासाठी आपण कसं सतर्क असलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्यासाठी आईवडील हा किती महत्त्वाचा घटक आहे. आईवडीलच आपल्या मुलांचे भविष्य चांगल्या प्रकारे घडवू शकतात. म्हणजे आधी त्यांनी लक्ष दिलं पाहिजे, कारण की असं म्हटलं आहे की मुलाचा पहिला गुरु ही त्याची आई असते. शिक्षक तर महत्त्वाचे आहेतच, शाळेत मार्गदर्शन करतात, परंतु शाळेतून जे काही तुम्हाला वारंवार सांगितले जाते विद्यार्थ्यांसाठी तर पालकांनी त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. धन्यवाद सर. त्यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्री नरेंद्रजी लखाडे सर यांना मी विनंती लखाडे सर यांना मी विनंती करते की यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. विद्येचं आराध्य दैवत देवी सरस्वती, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांना मी विनम्र अभिवादन करतो. ज्यांच्या स्मृती या कार्यक्रमाच्या सोबत आहेत सातत्यानं असे आमचे स्वर्गीय काकाश्री त्र्यंबकरावजी डवले, आमच्या काकू आदरणीय स्वर्गीय कमलताई डवले यांना मी विनम्र अभिवादन करतो. त्यांची आठवण याच्यासाठी आहे की त्या दोघंही जण या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहायचे. आजच्या या कार्यक्रमाला मला अध्यक्ष म्हणून बोलवलं, त्यानिमित्तानं मी संस्थेचं आणि आमचे आदरणीय मित्र प्रकाश भाऊ डवले सर यांचं शतशः आभारी आहे. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित स्वतः ज्यांनी कौटुंबिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीचे स्वतः आणि इतरांसाठी दरवाजे खुले केले असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि एक गोरगरिबांच्या जीवनामध्ये सातत्यानं प्रकाश निर्माण करण्याचं कार्य जे करतात ते आमचे मित्र प्रकाशजी डवले सर, त्यांच्या खांद्याला खांदा लावून सातत्यानं उभ्या राहणाऱ्या आमच्या वहिनी डवले वहिनी, आमचे मित्र अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व प्रशांतजी शेवतकर सर, शेवतकर वहिनी, आदरणीय धनोकारताई आणि विद्यार्थी आणि विशेषतः ज्यांचं कौतुक पाहण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तो सर्व पालक वर्ग. खऱ्या अर्थानं आपण झोपीमध्ये स्वप्न पाहतो, परंतु आपली मुलं हे आपलं जिवंत स्वप्न आहे आणि त्यांचं कौतुक, त्यांचे कलागुण पाहण्यासाठी आज आपण इथं आलात. आम्ही सुद्धा विद्यार्थी जीवनामध्ये अशाच प्रकारची आशा बाळगून असो की कोणीतरी वक्ता आमच्या मनामध्ये यायचा, बोलायचा, असं वाटे की लवकर याचं भाषण संपलं पाहिजे, कारण तुम्हाला तुमचे डान्स वगैरे कार्यक्रम पाहायचे आहेत. परंतु आता सध्या जगामध्ये जीवघेणी स्पर्धा चालू आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला योग्य मार्गदर्शक मिळाला पाहिजे, योग्य संस्था मिळाली पाहिजे. 1ली ते 10व्या वर्गापर्यंत आपले मुलं ज्या ठिकाणी घडतात तिथले अनुभव घेऊन तो पुढे काय करणार आहे. आता मी माझं स्वतःचं उदाहरण देतो. माझ्या घरी बी कॉलेज आहे, तरीसुद्धा माझा मुलगा 10वी-12वीपर्यंत त्यानं स्वतःचा मोबाईल विकत घेतला नाही, सायकलनं ट्युशनला गेला नाही, विशेष म्हणजे ट्युशना लावल्या नाहीत.
आणि त्याचे मार्गदर्शक हे डवले सर आहेत, प्रकाश भाऊ. मी स्वतः प्राध्यापक आहो, परंतु यांना तो फोन करायचा. म्हणजे इतका पगडा विद्यार्थ्यांवर असतो. आणि स्वतःच्या कॉलेजमध्ये त्यानं ॲडमिशन घेतली नाही तर म्हणे डवले काकाच्या कॉलेजमध्ये मला शिकायचं, आणि तो यावर्षी MBBSला GMCला लागला अकोल्याला. कुठल्याही प्रकारचा मोबाईल त्याच्याजवळ नव्हता. त्याला जेव्हा काम पडायचं तेव्हा तो मला मोबाईल मागायचा, आईला मोबाईल मागायचा. हे संस्कार तुम्ही तुमच्या मुलांवर टाका. आम्ही पहिले केलं म्हणून तुम्हाला सांगण्याचा हक्क आम्हाला आहे. आणि जोपर्यंत मुलगा आणि मुलगी मोबाईलपासून दूर राहणार नाही, मोबाईलचा योग्य तो फायदा घ्या, तोपर्यंत त्याचं भवितव्य अंधकारमय आहे. आणि म्हणून 10व्या वर्गानंतर त्याला अनेक स्पर्धा आहेत. इथं मोठा बाजार आहे, अकोल्यामध्ये तर खूप मोठा बाजार आहे. कोट्यावधीची उलाढाल आहे क्लासेसच्या माध्यमातून. आणि प्रचंड प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये फसवणूक तुमची होऊ नये याची काळजी घेऊन मुलांना त्या क्लासेसमध्ये टाका. त्याची इच्छा काय आहे त्याच्या इच्छेच्या विरोधात जाऊ नका, असं माझं पालकांना नम्र निवेदन आहे. आणि विद्यार्थ्यांसाठी बी एक सूचना आहे की तुम्ही तुमच्या आईवडिलापेक्षा कधीच मोठे होऊ शकत नाही. या जगामध्ये अनेक लोक मोठे झालेत. सचिन तेंडुलकर आहेत, क्रीडा क्षेत्र, फिल्म इंडस्ट्री, अशामध्ये जे जे लोक मोठे झालेत ते त्यांच्या आईवडिलांना कधी त्यांनी क्रॉस केलं नाही किंवा पुढे गेले नाहीत. माझी सुद्धा विद्यार्थ्यांना एक सूचना आहे की तुम्ही ज्या दिवशी म्हणाल की मी माझ्या आईवडिलापेक्षा मोठा झालो, त्यावेळेस तुमचं भवितव्य हे अंधकारमय. सक्सेसफुल माणूस तर व्हा, पण सक्सेसफुल माणूस होत असताना तुमच्या जीवनामधला व्हॅल्यू काय आहे, नैतिकता काय आहे. कारण आता आपण समाजामध्ये पाहतो, मुलगा काय तर डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, कलेक्टर आहे, सर्व पदं आहेत, परंतु तो आईवडिलाला विचारायला तयार नाही, अशी परिस्थिती समाजामध्ये आहे. माझी विद्यार्थ्यांना सूचना आहे की तुम्ही सुद्धा तुमच्या आईवडिलावर, तुमच्या आईवडील जितके आज तुमच्यासाठी प्रेम करतात तितकंच तुम्ही सुद्धा त्यांच्यावर प्रेम करायला पाहिजे. आणि आईवडिलांनी सुद्धा आपला मुलगा काय करते, आपली मुलगी काय करते. मी सुद्धा आता कॉलेजमध्ये शिकवतो, तर आता सध्याची परिस्थिती अत्यंत भयावह आहे. आम्हाला सांगण्यासाठी ही गोष्ट म्हणजे पसंत पडत नाही तरी सांगावं लागते की आईवडिलाला असं वाटते की आपला मुलगा मुलगी खूप छान कॉलेजमध्ये शिकून राहिलेत, परंतु ते पाहिल्यानंतर आम्हाला खूप दुःख होते. आणि याच्यापासून आपल्याला कुठंतरी सावरायचं आहे. ही भूमिका घेऊन तुम्ही खरे पालकत्व स्वीकारा. आणि डवले सर त्यांचं ज्युनियर कॉलेज आहे, कधी त्यांना मार्गदर्शन घ्या. पुढे सुद्धा एक चांगली दिशा देणारं व्यक्तिमत्व तुमच्याजवळ आहे. आणि पुनश्च सरांचं अभिनंदन करतो, तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो. आणि तुम्ही या कौतुकासाठी इथं आलात त्याबद्दल तुमचं पुनश्च स्वागत करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. सरांनी खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे. आणि जीवनामध्ये लक्षात ठेवा, मार्गदर्शकाशिवाय पुढे जाऊ शकत. सन्मान्य श्री प्रशांतजी शेवतकर सर यांना मी विनंती करते की आमच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा द्याव्या. आदरणीय मंच, तुमचा सर्वांचा काही जास्त वेळ मी घेणार नाही. मागच्या बाजूला जे बसलेले त्यांना माझा आवाज ऐकू येतो का? मागच्या बाजूच्यांना आवाज ऐकू येतो का? त्या कोपऱ्यात बसलेले, मी असा हात केला की तुम्ही शांत बसायचं आणि हात खाली ठेवला की जय हो म्हणायचं जोरात एकदा. शांत झाले सर्व? म्हणजे टाचणी पडली तरी आवाज आला पाहिजे. तुम्ही जय हो म्हणायचं होतं. आता माझा हात असा आहे, हात खाली केल्याबरोबर जोरात म्हणायचं आहे. आता हा असा 4-5 आवाज आले, आवाज कसा एक आला पाहिजे, आला पाहिजे की नाही? हां. आता हा जय हो कोणाचा आहे माहिती आहे का? तुमचं सर्वांचं. कारण जे करायचं आहे ते तुम्हाला करायचं आहे. आणि पाहणारी मंडळी कोण आहे? आम्ही लोक, आपले आईवडील आणि बाकीचे सर्व. महत्त्वाचं एकच आहे की आपण आपला जो आनंद आहे तो आपला आनंद जेव्हा वाढवतो
तेव्हा इतरांच्या सुद्धा आनंदाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि तुम्ही सर्वांनी असाच टाळ्यांच्या प्रतिसादात आता जे कार्यक्रम होतील ते उत्साहानं स्वीकारायचे आहे. प्रत्येकाला प्रोत्साहित करायचं आहे. आपल्या मुलाचं झालं पटकन उठून घरी जायचं नाही आहे. सर्वांचं पहा, आपल्या लेकरापेक्षा चांगलं काही करणारी मंडळी जर कोणी असतील तर त्यांच्यापासून आपण घेण्याचा सुद्धा प्रयत्न करू. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी तुमच्याकडून तुमचा छानपैकी जय जयकार करून घेतलेला आहे. तर शेवटी एकदा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ धनोकर मॅडम यांना विनंती करते की यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा द्याव्या. त्यानंतर वेदिका ढगे आणि श्रावणी तायडे या स्टेजवर येतील. यांच्याकडे पुढील संचलनाचा कार्यभार सोपवण्यात येईल. संस्थेचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक श्री प्रकाश डवले सर, तसेच संस्थेचे सचिव आदरणीय सौ मृणाली डवले मॅडम, तसेच आदरणीय श्री नरेंद्र लकाडे सर, आदरणीय शेवतकर सर, आदरणीय शेवतकर मॅडम, तसेच उपस्थित पालकवर्ग आणि शिक्षकवृंद. आज आपण जे इथे जमलेले आहे ते विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनासाठी. स्नेहसंमेलन म्हणलं की विद्यार्थ्यांचे जे सुप्त गुण असतात त्या सुप्त गुणांना चालना देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. आजचा हा दिवस आहे, हा शालेय जीवनातील अविस्मरणीय असा आठवणींचा खजिना आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कार्यक्रम इथे आयोजित केला जातो. वर्षभर ते विद्यार्थी अभ्यास, इतर काही ॲक्टिव्हिटी असतात, इतर जे काही प्रोग्राम असतात. आता आमच्या शाळेत प्रत्येक वेळेस ॲक्टिव्हिटी चालूच राहतात. प्रत्येक जे वीर पुरुष होऊन गेलेले त्यांच्या जयंती पुण्यतिथी हे सुद्धा आम्ही शाळेत सादर करत असतो की जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांच्याबद्दल माहिती मिळावी आणि भविष्यात त्यांना कुठेतरी उपयोग व्हावा. यासाठी आम्ही बरेच ॲक्टिव्हिटी सादर करत असतो. यामागे एकच उद्देश असतो की विद्यार्थ्यांचा फक्त बौद्धिक विकासच नव्हते, बौद्धिक, सामाजिक तसेच सांस्कृतिक विकास. आणि ह्या सगळ्या तिन्ही घटकांमुळे विद्यार्थी हा आपल्या जीवनामध्ये पुढच्या आव्हानं पेलायला तयार होत असतो. अनेक प्रकारचे विद्यार्थी असतात. काही अभ्यासामध्ये पारंगत आहेत, काही इतर ॲक्टिव्हिटीमध्ये पारंगत आहेत, काही आणखीन अनेक कला असतात. त्यामुळे माझं इथं पालकांना असं म्हणते की फक्त अभ्यासामध्ये विद्यार्थ्यांना तोलू नका, तर त्याच्या इतर ज्या गुण असतात त्या गुणांना सुद्धा आपण चालना देऊन प्रत्येकच विद्यार्थी हा इंजिनियर किंवा डॉक्टर होऊ शकत नाही. तर अशा अनेक आहेत. करिअरच्या अनेक संधी मुलांना उपलब्ध आहेत. जिथं त्यांना आवड असेल तिथे त्यांना त्यामध्ये वाव द्या, हीच माझी पालकांना विनंती आहे. आणि जसं आता इथं आमच्या शाळेच्या ज्या सचिव आहेत सौ डवले मॅडम यांनी एक मुद्दा इथं उपस्थित केला होता विद्यार्थ्यांच्या गैरहजेरीचा. तर या बाबतीत मी खरंच खूप नाराज आहे पालकांच्या बाबतीत. मी तर अक्षरशः म्हणजे मी इथे रिक्वेस्ट करते पालकांना की विद्यार्थ्यांना तुम्ही गैरहजर ठेवू नका. कारण त्यांचा जो शाळेतला जो एक दिवस वाया जातो तो त्यांच्या जीवनात परत येत नाही. अगदी माझी कळकळीची विनंती आहे. आम्ही खूप प्रयत्न करतो, अगदी म्हणजे मुलांना घरी फोन करणे किंवा व्हॉट्सअप ग्रुपला नावं टाकणे, म्हणजे हे फक्त काय की फक्त आम्ही सूचना टाकतो, पण त्या मानाने पालकांचा आम्हाला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे मी इथं आवर्जून एक गोष्ट सांगू इच्छिते की विद्यार्थ्यांना कृपया घरी ठेवू नका. त्यांचा गेलेला वेळ तुम्हाला शाळेची फी भरावीच लागणार आहे. जी आहे ती अगदी जी काही ठराविक फी सरांनी दिलेली ती फी तर तुम्हाला जात नाही, पण विद्यार्थी घरी राहणं. बरं, विद्यार्थी घरी राहिला तर तो पुढे तो अभ्यास कव्हर करतो का नाही हे पॅरेंट्स पाहत नाही. अशामुळे विद्यार्थी मागे पडू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना आवर्जून शाळेमध्ये पाठवा. आणि तसेच आता पुढचा जो कार्यक्रम आहे तुम्हाला विद्यार्थ्यांचे जे आपल्याला गुण सादर करतील ते इथे तुम्हाला पाहायचेच आहेत. मी सर्व विद्यार्थ्यांना त्यासाठी मी तुम्हाला बेस्ट ऑफ लक देते. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. त्यात बसायचं आहे. जे आतमधले टॉयलेट्स आहे लेडीजसाठी राखीव आहे आणि पालक जे मुलं आहेत माणसं आहेत त्यांना बाहेर जायचं आहे. हां, आता कार्यक्रम चालू करून द्या. सन्माननीय अतिथी आले त्यांचा मी आभारी आहे. त्यांनी समोर बसून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा.
कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणेश पूजनाने आणि गणेश वंदनाने होते. आपल्या संस्कृतीमध्ये कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात गणपती पूजनाने होते. आजच्या या मंगलमय वातावरणात सर्वात प्रथम आपण परमपूज्य गणपती बाप्पाची आराधना करूया. आणि हे गणपती सॉन्ग घेऊन येत आहेत विधी चौधरी, श्रुती गावंडे आणि त्यानंतर समीक्षा. तर एकदा जोरदार आपण गणपतीचा जय जयकार करूया. चला, गणपती बाप्पा. जीव जडला चरणी तुझ्या रे, चरणी तुझ्या रे, तुझ्या रे. शरण आलो बाप्पा तुला रे, बाप्पा तुला रे. जीव जडला चरणी तुझ्या रे, शरण आलो बाप्पा तुला रे. नाद घुमतो दाही दिशा रे, मंगल मूर्ती मोरया. तूच करता साऱ्या सुखाचा, दुःख हरता त्राता जगाचा. तूच आदी आणि अनंत, मंगल मूर्ती मोरया. ढोल ताशात तारलेला, नाम घोषात रंगलेला. महिमा तुझा मोरया, मोरया हे मोरया, मोरया हे मोरया, मोरया हे मोरया, मोरया हे मोरया. ओ उरातला हुंकार हा, मोरया हे मोरया, मोरया हे मोरया. गणपती बाप्पा. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. नमस्कार मंडळी. त्यानंतर इयत्ता पहिलीचे विद्यार्थी स्टेजच्या मागे येतील. नमस्कार मंडळी. आजचा कार्यक्रम जाऊ द्या या चिमुकल्यांसाठी. यानंतर इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी बॅकस्टेजवर येऊन उभे राहावे.
ਤੇਰੀ ਮੈਂ ਤਾਂ ਜਾਗਾ ਰਾਤਾਂ ਨੂੰ ਰੋਕ ਨਾ ਪਾਵਾਂ ਅੱਖੀਆਂ ਵਿੱਚੋਂ ਗਮ ਦੀਆਂ ਬਰਸਾਤਾਂ ਨੂੰ ਤਾਰੇ ਗਿਣ ਗਿਣ ਯਾਦ ਚ ਦੇਣੀ ਮੈਂ ਤਾਂ ਜਾਗਾ ਰਾਤਾਂ ਨੂੰ ਰੋਕ ਨਾ ਪਾਵਾਂ ਅੱਖੀਆਂ ਵਿੱਚੋਂ ਗਮ ਦੀਆਂ ਬਰਸਾਤਾਂ ਨੂੰ ਓ